तो ही इज ऑल्सो प्लेइंग हिज स्मार्ट. तो काय करायचा प्रयत्न करतोय, लिव्हरेज करतोय. ही स्टँड पुट प्रेशर का, आपली त्याची डील व्हायला पाहिजे होती, अमेरिकाची आणि भारताची डील व्हायला पाहिजे होती. 3 गोष्टी स्पेशल होत्या. त्यांचं एक F-35 एअरक्राफ्ट आहे, आपण ते घेत नाही का, कारण की त्यांनी आपल्याला ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी करत नाही. तो जो सोर्स कोड असतो का नाही त्या एअरक्राफ्टचा, तो एअरक्राफ्ट द्यायला तयार आहे, पण विदाऊट सोर्स कोड. म्हणजे काही एअरक्राफ्टमध्ये काही खराब झालं, काही प्रॉब्लेम झाला, परत आपल्याला अमेरिकेवर डिपेंड राहावं लागणार आहे. त्यामुळे आपण त्यावरती जास्त विचार केला नाही. सेकंडली, ट्रम्प आपल्यावरती पुश करत होता की तुम्ही ट्रेड अग्रीमेंट साईन करा आपल्यासोबत. फ्री ट्रेड अग्रीमेंटमध्ये तो सांगतो की आपल्याला ॲग्री मार्केट ओपन करा भारताचं, शेती, कारण फार मोठं मार्केट आहे आपलं. मग शेतीमध्ये आपले शेतकरी आहेत त्यांना फार लॉस होणार आहे. मग आपल्या गव्हर्नमेंटने डिसिजन घेतलं की नाही करायचं. त्यामुळे तो काय म्हणतो की मला दूध, शेतीचे जितके पण प्रोडक्ट्स आहेत आणि मासे सगळे विकण्यासाठी मला भारताचं मार्केट ओपन करा. आपण नाही म्हणलं. हे दुसरा पॉईंट आहे. तिसरा मुद्दा होता की आपण ऑपरेशन सिंदूर नंतर तो म्हणतो की ट्रम्प की भारत आणि पाकिस्तानचा युद्ध जे मी थांबवलं, मला क्रेडिट द्या. आपल्या भारताने दिलं नाही. त्यामुळे 3 मुख्य कारणामुळे तो चिडलेला आणि आपल्या भारतावरती इतका टॅरिफ लावतोय. बेसिक सिंपल साध्या भाषेत सांगतो.